भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत रात्री कोसळली आहे आणि या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। नारपोली गंगारामवाडी परिसरामधील कोहिनूर इमारत कोसळली आहे। इमारत रिकामी केल्यानंतर पुन्हा इमारतीमध्ये जाऊन साहित्य काढण्यासाठी गेलेले रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त होतीये। तब उस वक्त वहां पर तू थी? हाँ मैं थी जब वो गिर रहा था। जब वो गिर रहा था ना तो मतलब वो धीरे धीरे करके हम लोग के ऊपर गिरने लगे, तो मैं वहां से निकल रही थी। वहां से मतलब वो साइड से टूट रहा था ना, तो वहां से पूरा मिट्टी और पानी आने लगे, तो मैं उसमें पूरा दब चुकी थी। और मेरे मम्मी पापा जो थे वो बहुत आगे निकल चुके थे। मैंने मतलब वो बहुत हम अपने मम्मी पापा को आवाज लगाए हैं, फिर भी मैं नहीं निकल पा रही थी। बहुत कोशिश करने के बाद से निकली, तो अब पूरे मेरे शरीर में पूरा मतलब गटर के पानी लग चुके थे। फिर मैं बाहर आने के बाद से धोई और मैं डर भी बहुत चुकी थी। ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती, ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं। आजही आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा आम्ही लोकांचे नल कनेक्शन, लाईट बिल कट्स केलेले आहेत, तरीही लोक निघत नाही आहेत। लक्षात, त्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन ते खाली करावेच लागतील। आता ही जी दुर्घटना घडली आहे अशा घडू नयेत आणि अशा लोकांना जर आपल्या माध्यमातून एक मेसेज देऊ इच्छितो की पर्यायी जागा ज्यांना कोणाला राहायला नसेल तर आमचे हॉल, आमच्या शाळा अशा आम्ही त्यांना तात्पुरते पर्यायी सोय आम्ही देऊ। नारपोली गंगारामवाडी परिसरामधील कोहिनूर इमारत ही कोसळलेली आहे आणि ही इमारत रिकामी करण्यात आलेली होती। मात्र तरी सुद्धा या इमारतीमधल्या काही घरांमध्ये लोकांचं सामान होतं, तिथल्या रहिवाशांचं सामान जे आहे ते होतं। ही इमारत जर आपण या ठिकाणी पाहिली, आता सकाळचे 6:30 होऊन गेलेले आहेत। वरच्या मजल्यावर अजूनही कपडे सुकण्यासाठी घातलेले आहेत। बाजूची ही इमारत जी कोहिनूर नावाची इमारत 4 मजली इमारत होती ही कोसळलेली आहे आणि या इमारतीमध्ये जे रहिवासी राहत होते, जे सुदैवाने बचावलेले आहेत, तर त्यांच्या तोंडून संपूर्ण प्रकार जो आहे तो कथन केला जातोय। नेमकं त्यावेळेला काय घडलं ते त्यांच्याकडून कळतंय। भिवंडी शहरातील नारपोली या परिसरामधील असलेला जो गंगारामवाडी परिसर आहे, त्या गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही तळमजला अधिक 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची दुर्घटना रात्री 11:15च्या सुमारास घडलेली आहे आणि आता त्या जो ढिगारा आहे त्या ढिगाऱ्याखाली तब्बल 4 ते 5 नागरिक अडकल्याची माहिती मिळते। आता या घटनास्थळी आपण जर पाहिलं तर एनडीआरएफचे जे आहेत, एनडीआरएफचे पथक या ठिकाणी आता मदत करण्यासाठी दाखल झालेले आहे। त्यासोबत अग्निशामक दल सुद्धा या ठिकाणी आता तैनात झालेलं आहे। त्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता मदत करायला सुरुवात केली जाणार आहे। या ढिगाऱ्यामध्ये नक्की कोण अडकलेलं आहे याबाबतची खातरजमा या पथकाकडून केली जाईल। सांगितलं जातं की ही इमारत धोकादायक झालेली होती आणि धोकादायक झालेली इमारतीचं दुरुस्तीचं काम, जे खालील तळमजल्याचे पिलर होते ते पिलर दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं रात्री उशिरा सुद्धा। आणि त्यामुळे तर जी इमारत जी आहे रात्री 8 वाजताच्या सुमारास एका बाजूनी थोडीशी झुकली होती।